पिछले 27 सालों से जेएनपीटी प्रशासन और कांग्रेस सरकार पनवेल, उरण तथा नवी मुंबई के किसानों के साथ खिलवाड़ करती आई है। 1984 में हुए किसान आंदोलन के बाद 12.5% तत्व स्थापित किया गया। उस वक्त सरकार एवं जेएनपीटी प्रशासन ने प्रकल्प बाधित किसानों को आश्वासन दिया था कि प्रकल्प बाधित किसानों को 12.5% के भूखंडों का आवंटन किया जाएगा, साथ ही उनकी प्रलंबित मांगों को भी पूरा किया जाएगा। मगर पिछले 27 सालों से जेएनपीटी प्रशासन और सरकार प्रकल्प बाधित किसानों के पीठ में खंजीर भोंकती आई है। हालांकि किसानों की प्रलंबित मांगों को लेकर शेका पक्ष ने हर बार आंदोलन भी किए। आंदोलन के बाद कुछ किसानों को न्याय भी मिला, मगर लगभग 90% किसान आज भी 12.5% के भूखंडों की प्रतीक्षा कर रहे हैं। जेएनपीटी प्रशासन द्वारा हर बार किए जा रहे विश्वासघात को देखते हुए 27 मार्च यानी मंगलवार को शेतकरी कामगार पक्ष की तरफ से आंदोलन छेड़ा गया और जेएनपीटी के खिलाफ लोगों ने अपना गुस्सा जाहिर किया। पहिले आमची सर्वात महत्वाची मागणी ती 12.5% भूखंड आहे, जो 28 वर्ष आज शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पाजणार आहे। शासनाने पहिला आम्हाला दिला पाहिजे, नाहीतर उद्या त्यांच्या तोंडाला कालिमा घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सरकार अतिशय थूक थापा मारणारा, एखादा आपल्याला पैसे आपण दिले उधार झाला कोणाला वापराला आणि तो कसा आपला परत देताना आज भेटा उद्या भेटा थापा मारणारा, त्याच्यापेक्षा गावा गुजरा सरकार आहे। आणि या काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारने, या केंद्रातल्या आणि राज्य शासनाच्या दोन्ही सरकारने आज उरण तालुक्यातील शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पाण्याचा आपले पाणी तापलेला आहे आणि काही दिलेलं नाही। फक्त थापावर थापा, एखादा खोटा मारणारा कमी खोटा बोलत असेल, पण हा सरकार अतिशय खोटारड सरकार आहे। आणि आज त्याला हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही धडा शिकवणार आहोत। जर आज आमचा प्रश्न जर सोडवला नाही तर आज पूर्ण जेएनपीटी आम्ही कायमस्वरूपी बंद ठेवणार आहोत। आज आम्ही 28 वर्षापूर्वी 84 आंदोलन झालं, आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने आम्हाला बघायचा सौख्य लाभलं नव्हतं, पण आज आम्ही स्वतः लढत उतरत आणि हुतात्मा व्हायच्या तयारीनेच आम्ही उतरलेलो आहोत। आणि उद्या हुतात्मा होलं तर आमचं भाग्य आहे की आम्हाला हुतात्मा मिळालं। ही तरुण वर्गासाठी सगळ्यात मोठी भेट है। इस आंदोलन की अगुवाई प्रकल्प बाधितों के नेता दिवा पाटिल कर रहे थे। इस अवसर पर शेकापक्ष के महासचिव विधायक जयंत पाटिल, पूर्व विधायक मोहन पाटिल, विधायक विवेक पाटिल, विधायक धैर्यशील पाटिल, जेडपी अध्यक्षा कविता गायकवाड़, पूर्व अध्यक्ष पंडित पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल आदि सहित शेकापक्ष के आलाधिकारी सहित कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। आइए देखते हैं आंदोलन की कुछ झलकियां। पिछले 27 सालों से जेएनपीटी प्रशासन और कांग्रेस सरकार पनवेल, उरण तथा नवी मुंबई के किसानों के साथ खिलवाड़ करती आई है। 1984 में हुए किसान आंदोलन के बाद 12.5% तत्व स्थापित किया गया। उस वक्त सरकार एवं जेएनपीटी प्रशासन ने प्रकल्प बाधित किसानों को आश्वासन दिया था कि प्रकल्प बाधित किसानों को 12.5% के भूखंडों का आवंटन किया जाएगा, साथ ही उनकी प्रलंबित मांगों को भी पूरा किया जाएगा। मगर पिछले 27 सालों से जेएनपीटी प्रशासन और सरकार प्रकल्प बाधित किसानों के पीठ में खंजीर भोंकती आई है। हालांकि किसानों की प्रलंबित मांगों को लेकर शेका पक्ष ने हर बार आंदोलन भी किए। आंदोलन के बाद कुछ किसानों को न्याय भी मिला, मगर लगभग 90% किसान आज भी 12.5% के भूखंडों की प्रतीक्षा कर रहे हैं। जेएनपीटी प्रशासन द्वारा हर बार किए जा रहे विश्वासघात को देखते हुए 27 मार्च यानी मंगलवार को शेतकरी कामगार पक्ष की तरफ से आंदोलन छेड़ा गया और जेएनपीटी के खिलाफ लोगों ने अपना गुस्सा जाहिर किया। पहिले आमची सर्वात महत्वाची मागणी ती 12.5% भूखंड आहे, जो 28 वर्ष आज शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पाजणार आहे। शासनाने पहिला आम्हाला दिला पाहिजे, नाहीतर उद्या त्यांच्या तोंडाला कालिमा घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सरकार अतिशय थूक थापा मारणारा, एखादा आपल्याला पैसे आपण दिले उधार झाला कोणाला वापराला
आणि तो कसा आपला परत जाताना आज भेटा उद्या भेटा थापा मारणारा, त्याच्यापेक्षा गया गुजरा सरकार आहे आणि या काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारने, या केंद्रातल्या आणि राज्य शासनाच्या दोन्ही सरकारने आजपर्यंत उरण तालुक्यातील शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पाण्याचं आपले पाणी तापलेलं आहे आणि काही दिलेलं नाही, फक्त थापावर थापा. एखादा खोटा मारणार जर कमी खोटा बोलत असेल, पण हा सरकार अतिशय खोटारड सरकार आहे आणि आज त्याला हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही धडा शिकवणार आहोत. जर आज आमचा प्रश्न जर सोडवला नाही तर हा पूर्ण JNPT आम्ही कायमस्वरूपी बंद ठेवणार आहोत. आम्ही 28 वर्षापूर्वी 84 जो आंदोलन झालं, आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने आम्हाला बघायचा सौख्य लाभलं नव्हतं, पण आज आम्ही स्वतः लढत उतरत आणि हुतात्मा व्हायच्या तयारीनेच आम्ही उतरलेलो आहोत आणि उद्या हुतात्मा होलं तर आमचं भाग्य आहे की आम्हाला हुतात्मा मिळालं. ही तरुण वर्गासाठी सगळ्यात मोठी भेट है। इस आंदोलन की अगुवाई प्रकल्प बाधितों के नेता दिवा पाटिल कर रहे थे। इस अवसर पर शेकापश के महासचिव विधायक जयंत पाटिल, पूर्व विधायक मोहन पाटिल, विधायक विवेक पाटिल, विधायक धैर्यशील पाटिल, जेडपी अध्यक्षा कविता गायकवाड़, पूर्व अध्यक्ष पंडित पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल आदि सहित शेकापश के आलाधिकारी सहित कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक जयंत पाटिल एवं विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। गेली 27 वर्ष जो लढा डीबी पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण लढतो आहोत, किंबहुना 12.5% तत्व हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा या उरणमध्ये शेतकऱ्यांना निर्माण करण्याचं काम डीबी पाटलांनी खऱ्या अर्थानं केलं आहे। 12.5% शेतकऱ्यांची जमीन ही परत डेव्हलप करून शेतकऱ्यांना देण्याचं तत्व ज्या JNPT निर्माण करताना आम्ही मंडळी ज्या वेळेला तुरुंगात गेलो, या ठिकाणी डीबी पाटलांचं रक्त सुद्धा त्यावेळेला सांडलं होतं। त्या तत्वातून, त्या रक्तातून त्या ठिकाणी लाट्या काट्या खाऊन शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हे तत्व त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडनं आपण त्या ठिकाणी करून घेतलं आणि दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं JNPT आम्ही लढा दिला, परंतु त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय खऱ्या अर्थानं झाला। सिडको मधल्या सगळ्या शेतकऱ्यांना आता टप्प्याटप्प्यानं 12.5% जमीन मिळते आहे। यासाठी 3-4 वेळा लढे झाले, 2-3 वेळा आश्वासनं दिली। गेल्या खेपेला यावेळेला या देशाचे कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांनी मध्यस्थी केली आणि डीबी पाटलांना फोन करून सांगितलं, दिल्लीला बैठक झाली आणि त्या ठिकाणी तुमचं तत्व मान्य आहे, पण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा निर्णय व्हायला पाहिजे आणि निर्णय झाल्यानंतर आम्ही तातडीने याची अंमलबजावणी करू म्हणून यावेळेला सांगण्यात आलं। काल रात्रीपासून पुन्हा दिल्लीतून मुंबईपर्यंत सूत्र हलायला लागली। रात्री मला 3-4 वेळा मुख्यमंत्र्यांचे फोन आले। खुद्द नारायण राणे जे पोर्ट मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे बोलण्यासाठी सूत्र मुख्यमंत्र्यांनी दिली आणि आता मी येईपर्यंत ही चर्चा विधिमंडळामध्ये सतत चालू होती, परंतु आम्ही एकच तत्वाला राहिलो। मी डीबी पाटलांना आल्यावर सांगितलं, आता माघार नाही, जोपर्यंत लेखी आणि 12.5% वाटप करण्याचं पत्र राज्य शासनाला मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही मागे घेणार। गेल्या 2-3 दिवसामध्ये दिल्ली पासून दिल्लीपर्यंतची शासकीय यंत्रणा हादरलेली आज मला पाहायला मिळत आहे आणि त्याला हादरवण्याचं काम या ठिकाणी माननीय दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केलेलं आहे। 84 साली हा लढा झाला, माननीय दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा झाला। शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावर आले आणि एक नवा इतिहास शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याने घडवला की शेतकऱ्यांची जमीन घेतली तर त्याला 12.5% जमीन विकसित करून मिळणार। हा लढा किंवा हा निर्णय, हा न्याय आपल्या लाल बावट्याने प्रस्थापित केलेला आहे। आपल्यावर टीका केली जाते, शेका पक्ष लहान आहे। अरे हो, आमचा शेका पक्ष लहान आहे, पण शेका पक्षाची आंदोलनाची ताकद एवढी आहे का सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांना न्याय करून दिल्याचं आम्ही स्पष्ट बसत नाही, हा आपला इतिहास है। इस अवसर पर लोकनेता दिवा पाटिल ने मीडिया कर्मियों से बातचीत की। हे आंदोलन हे आता शेवटचं आंदोलन आहे। सगळ्यांना कल्पना आहे
की 84 साली जे आंदोलन झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये 5 हुतात्मे झाले, त्या हुतात्म्यांच्या बलिदानातून 12.5% तत्व प्रस्थापित झालं. 12.5% तत्व प्रस्थापित झालं म्हणजे असे की ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना 12.5% जमीन पूर्ण विकसित करून, सगळ्या पूर्ण विकसित करून सर्व सुविधांविषयी त्यांना परत द्यायची आहे. आणि जे शेतमजूर आहेत ज्यांना स्वतःची जमीन नाही आणि तत्सम म्हणजे शेतीवर अवलंबून बसणारे इतर काही लोक असतील त्यांना देखील 40 चौरस मीटरचा भूखंड मिळाला पाहिजे. हे ठरलेल्या तत्वाची अंमलबजावणी अजूनपर्यंत होत नाही. आणि त्याच्यासाठी 10 मार्चला 3ला पहिली बैठक झाली आणि तेव्हापासून 11 बैठकी झाल्या, पण 11 बैठकीमध्ये त्याचा कोणताही त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आता प्रत्यक्ष जमिनीवर येऊन मोजमाप करून प्रत्यक्ष कोणाला किती प्लॉट मिळतोय, कोणता प्लॉट मिळतोय हे दिल्याशिवाय आता हे आंदोलन थांबायचं नाही. आइए देखते हैं आंदोलन की कुछ झलकियां. धर्मा पाई प्राण भेटल हाती.